ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 ध्यान योग किंवा आत्मसंयम योग। मग राया ते म्हणे संजय, तोची अभिप्राय अवधारिजो, कृष्ण सांगती आता जो योग रूप। मग संजय धृतराष्ट्राला म्हणतो, श्रीकृष्णाने अर्जुनास जो योग रूपाचा मार्ग सांगितलेला आहे तो ऐक। सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, ही त्याची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। श्रीकृष्णाने अर्जुनाला सहजपणे ब्रह्मरसाचे जे भोजन घातलेले आहे, अशा त्या संधीकाली आपण तिथे पाहुणे म्हणून आलेले आहोत। कैसी दैवाची थोरे नेनिजे, जैसे तानिलिया तोय सेविजे, की त्याची चवी करुणी पाहिजे तवा अमृत आहे। आपलं इतकं थोर नशीब आहे, आपलं सुदैव आहे की जसं तहान लागल्यानंतर पाणी प्यावं आणि ते पाणी पिल्यानंतर त्याचा स्वाद घेताच ते अमृत ठरावे, त्याप्रमाणे हे आपलं सर्व झालेलं आहे। तैसे आम्हा तुम्हा झाली, जे आडमुठी तत्व फावली, तव धृतराष्ट्रे म्हणतले हे न पुसवतो ते। याच प्रकारचं आमच्या संबंधानं आज या ठिकाणी घडून आलेले आहे, कारण ब्रह्मज्ञान आमच्या मुठीतच सापडलेले आहे। तेव्हा धृतराष्ट्र म्हणतो, संजय असल्या गोष्टी मी तुला विचारल्या नाहीत। तया संजयायने बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांचे या। धृतराष्ट्राच्या अशा बोलण्यानं संजयाला समजून आलं की राजाच्या डोक्यामध्ये, धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये आपल्या मुलांचे वारे खेळत आहे। हे जानोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, हे रवी बोलू तरी भला झाला वशरी। आणि पुत्रमोह संजयच्या लक्षात आल्यानंतर संजयाला हसू आले आणि मनामध्ये म्हणाला की या म्हाताऱ्याला पुत्रमोहानं ग्रासलेला आहे। तसे वास्तविक पाहता श्रीकृष्ण अर्जुनाचा हा संवाद हृदयंगम अशा स्वरूपाचा आहे। परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैचे पाहिल, तेवीच येरुषे घेईल म्हणून बे। पण मोह झालेल्या माणसाला याचं काय, जो मुळातच जन्मांध आहे त्याला कधी उजाडतच नाही, असे संजय मनातल्या मनात म्हणाला। जर तो उघडपणे म्हणाला असता तर त्याचा धृतराष्ट्राला राग आला असता। परी आपण चित्ती आपला, निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला कृष्णार्जुनाचा। परंतु तो कृष्णार्जुनाचा संवाद आपल्याला ऐकायस मिळाला म्हणून संजय मनातल्या मनात फारच आनंदित झाला। तेने आनंदाचे निघाले पणे, साभिप्राय अंत करणे, आता आदर्शी बोलणे घडेल तया। आणि या आनंदानं त्याच्या मनाला व्यापून टाकलं, त्यामुळे त्याच्या अंतकरणाला स्फुरण चढलं आणि त्याच्याकडून त्या संवादा प्रसंगाचे कथन मोठ्या आदराने घडून येऊ लागले। तो गीते माझी षष्टीचा, प्रसंगू असे आयनीचा, जैसा क्षीरार नवी अमृताचा निवाडू झाला। या संपूर्ण गीतेमध्ये 6वा अध्याय हा तत्व निर्णयाचे स्थान आहे। जसे क्षीरसागराचे मंथन केल्यानंतर शेवटी रत्नांचे सार म्हणून अमृत सापडले, त्याप्रमाणे हा गीतेमध्ये 6वा अध्याय आहे। तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का। त्याचप्रमाणे हा 6वा अध्याय म्हणजे गीतेतील सर्व तत्वज्ञानाचं सार आहे, किंवा विवेक सागराचे पहिलं तीर, किंवा सर्व योग संपत्तीचा उघड उघड असा खजिना आहे। जे आदी प्रकृतीचे विसवणे, जय शब्द ब्रह्माशी न बोलणे, जेथून गीता वल्लीचे ठाणे प्ररोह पावे।
ज्या ठिकाणी आदिमाया स्तब्ध असते, ज्या ठिकाणी वेदाची भाषा संपून जाते, तेथून या गीतारूपी वेलीला चांगल्या प्रकारची पालवी फुटलेली आहे. तो अध्याय 6वा वरी साहित्याची बरवा, सांगी जेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. तोच हा 6वा अध्याय होय. तशातच मी आता साहित्याचा उजळा देऊन सांगतो, तो चित्त देऊन आपण शांतपणाने श्रवण करावा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन. मी हा सर्व गीतेचा अभिप्राय माझ्या माय मराठीमध्ये मोठ्या कौतुकाने सांगत आहे. माझी ही मराठी अमृतालाही पैजान जिंकणारी आहे आणि अशी मराठी मी निर्माण करीन की जी अमृताहूनही सरस असेल, अमृताहूनही रसाळ असेल. जिये कोळकेचे पाडे, दिसते नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीट मोडे जयाचे नी. या शब्दांच्या कोमल गुणाची जर तुलना केली तर गायनातील सुरांची कोमलता सुद्धा त्याच्यापुढे फिकी ठरेल. यांच्या मोहक गुणापुढे सुगंधाची महतीही उनीच ठरेल. ऐका रसाळपणाची लोभा, ही श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. अरे याच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की कानांनाही जीव भावस वाटेल, कानांना जिभा फुटतील आणि इंद्रियात कलह माजून राहील, भांडणं लागतील की हे मला पाहिजे मला पाहिजे असं म्हणून. सहजे शब्दोतरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसुहा अमुचा, घ्राणाशी भाऊ जाय परिमळाचा हातोची होईल. स्वभावता शब्द हा श्रवणेंद्रियाचा विषय आहे, पण जी म्हणेल या शब्दातील रस हा माझा विषय आहे, नाक म्हणेल गंध हा माझा विषय आहे, पण हे मराठी बोल आपल्या सुगंध गुणाने ब्रह्मालाही विषय होतील. नवल बोलती रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरू लागे धनी, ते म्हणती उघडली खानी रूपाची हे. आणखीन नवलाची गोष्ट अशी की उच्चारलेल्या ओवीची दाटणी पाहिल्यानंतर डोळ्यांना असे वाटेल, असं समाधान होऊन जाईल की ही जणू लावण्याची खानच उघडलेली आहे, असं डोळ्याकडून उद्गार निघतील. नेत्रेंद्रियाला अशा पद्धतीचं वाटत राहील. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्कारे अलिंगावया. जेव्हा संबंध वाक्य तयार होईल तेव्हा श्रोत्यांचे मन बाहेर धावत येईल. यासाठी ते धावत येईल की दोन्ही हाताने या शब्दांना गळामिटी घालावी. ऐशी इंद्रिय आपुलालिया भावी, झोंबती परितो सरिषेपणेची बुजावी, जैसा एकला जेग चेववी सहस्र करू. अशा प्रकारे सर्व इंद्रिय आपापल्या वृत्तीनुसार या शब्दावर झडप घालतील, पण हे शब्द सर्वांची समभावाने समजूत करतील, सर्वांना समभावाने समाधान देतील. जसा एकटा सूर्य उगवला की सर्व जगामध्ये चेतना निर्माण करतो, त्याप्रमाणेच हे मराठीचे शब्द सर्व इंद्रियांना पोषवतील. तैसे शब्दांचे व्यापकपण, देखिजे असाधारण, पाहत या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. तसे या शब्दांचे व्यापकपण अतिशय विलक्षण आहे. यांच्या भावार्थाचा जे विचार करतील त्यांना ते शब्द नव्हे तर चिंतामणीच आपल्या हातात आलेला आहे असं वाटत राहील. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्यरशे ओगरली, ही प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी. आता हे पुरं झालं. या मराठी शब्दांच्या ताटात ब्रह्मरस वाढून मी हे निष्काम साधूजनांना वव्यातून भोजन घालीत आहे. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियाते चोरून जेवी तयाशीच फावी. या ठिकाणी जी आत्मप्रभा म्हणजे आत्म्याचा जो प्रकाश आहे तो नित्य नूतन आहे, त्यालाच ठाण देवा केलेला आहे. आणि या भोजनामध्ये जो इंद्रियालाही चोरून जेवेल त्यालाच या ठिकाणचं भोजन करता येणं शक्य होईल. हेच श्रवणाचे नी पांगी,
विन श्रोतया व्हावे लागे, हे मनाची निजांगे भोगी जेगा. या ठिकाणी श्रोत्यांनी श्रवणेंद्रियाचाही आश्रय सोडून द्यावा. हे केवळ मनाच्या बळानेच ग्रहण करावे. आहाच बोलाची वालिफ फेडिजे, आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. शब्दाचा दिखाऊपणा सोडून त्याची साल काढून गाभ्यातील जो ब्रह्मभाव आहे त्याच्याशी श्रोत्यांनी एकरूप होऊन जावं. मग अनायासे अखंड सुखाने ते सुखावून जातील. ऐसे हळवार पुनजरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. हे रवी आगवी गोष्टी होईल मुख्या भैर्याची. अशा प्रकारची संवेदनशीलता, अशा प्रकारचा हळुवारपणा, नाजूकपणा जर श्रोत्यांच्या अंगी असेल तरच त्यांच्या श्रवणाचे सार्थक घडेल. नाहीतर हे निरूपण म्हणजे बहिऱ्या मुख्यांचा संवाद आहे असं होऊन जाईल. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयाते कडसावे. जे अधिकारी येथ स्वभावे निष्काम कामू. आता हे व्याख्यान आटपते घेतो, कारण माझ्या श्रोत्यांना इतके खडसून खडसून बजावण्याचे काहीच कारण नाही. कारण या ठिकाणचे सर्व श्रोते निष्काम आहेत आणि श्रवणाचे स्वाभाविक असे अधिकारी आहेत. जेही आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचुनी येथीची गोडी नेनती आणिक. ज्याला आत्मज्ञानाची आवड निर्माण झाल्यानंतर तो स्वर्ग आणि संसाराची सर्व प्रकारची सुखे याच्यावरून ओवाळून टाकतो. याच्याशिवाय त्याला इतर गोष्टींच्या विषयात गोडीच राहत नाही. जैसा वायसी चंद्रन ओळखीजे, तैसा प्राकृती ग्रंथो हा नेनिजे. आणि तो हिमांशुची जेवी खाजे चकोराचे. ज्याप्रमाणे कावळ्याला चंद्र ओळखता येत नाही, तसाच प्राकृत लोकांना हा ग्रंथ कळणार नाही. जसे चकोरक चंद्रकिरणातील अमृताचे सेवन करू शकतात, तैसा सज्ञानाशी तरी हा ठाऊ, आणि अज्ञानाशी आन गाऊ. म्हणून बोलावया विषय पाहू विशेषू नाही. त्याप्रमाणे केवळ ज्ञानीजनांनाच या ग्रंथाचा ठाव लागेल. अज्ञजनांचा गाव निराळा आहे या ग्रंथात नाही, म्हणून मी याविषयी काही विशेष बोलावे असं नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले जे. परंतु सहज प्रसंगाला म्हणून 4 शब्द बोललो. याबद्दल साधू श्रोत्यांनी मनामध्ये राग मानू नये. आता श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते कथन करतो. ते बुद्धी आकळिता साकडे, मनवनी बोली विपायी सापडे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजेडे देखे नवी. ते श्रीकृष्णाचे भाषण बुद्धीलाही समजण्याला कठीण अशा प्रकारचं आहे. ते शब्दामध्ये गोवणे जवळजवळ अशक्य स्वरूपाचं आहे. परंतु श्री सद्गुरू निवृत्तनाथांच्या कृपाप्रसादाने मला त्याचे ज्ञान होईल. जे दिठी न पविजे, ते दिठी विन देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. जे डोळ्यांना दिसत नाही, जे दृष्टीस पडत नाही, मात्र अतिंद्रिय ज्ञानाचे बळ गाठी असले पाहिजे, जवळ असले पाहिजे, तरच त्याचा लाभ आपल्याला घेता येणं शक्य होतं. ना तरी जे धातू आदी आहे न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैव योगे चढे परिसु हाता. असे पहा, जे सोनं किमयागाराला सुद्धा लाभत नाही, ते दैवयोगानं एखाद्याच्या हातात जर परीस आला तर तो परीस लोखंडाला लावला की त्याचं सोनं बनतं. मग परीस हातात आल्यानंतर सोनं आपोआपच मिळायला सुरुवात होते. तसं किमयागाराला अनेक प्रयत्न करूनही सोनं सापडत नाही, परंतु नशिबानं जर परीस आपल्या हातात असेल तसं आपल्याला सोनं लोखंडामध्ये प्राप्त करता येतं. तसंच मला श्री गुरु निवृत्तीनाथांच्या साह्यानं माझ्या हातामध्ये परीस सापडलेला आहे. त्यामुळे मला या ठिकाणी सर्व काही करता येणं शक्य आहे. तैशी गुरुकृपा होय, तरी करिता काय आपुन होय. म्हणून या पार माती आहे ज्ञानदेव म्हणे. मला जो सद्गुरु कृपेचा लाभ झालेला आहे आणि असा लाभ झालेला
या जगामध्ये असाध्य ते काय राहणार, म्हणून ते अमर्याद तत्वही मला कळविता येते, असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. तेने कारणे मी बोलेन, बोली रूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. ज्ञानेश्वर या ठिकाणी प्रतिज्ञा करतात, ही सद्गुरूची कृपा असल्यामुळं मी हे सर्व गीतेवर प्रवचन करीत आहे. जे रूप नाही, अरूप आहे, निर्गुण आहे, अशा अरूपाचं सुद्धा मी शब्दातून रूप व्यक्त करीन. आणि जे अतिंद्रिय आहे, इंद्रियाच्या पलीकडचं आहे, असे अतिंद्रिय असलेले, इंद्रियाच्या टप्प्याबाहेरचे, इंद्रियाकडूनच अनुभवास आणून देईन. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुणवर्य वस्ती जेथ. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुण ज्यांच्या ठिकाणी असतात त्याला भग अशी संज्ञा प्राप्त होते. आणि हे 6 गुण ज्यांच्या जवळ सातत्याने असतात त्याला भगवंत किंवा भगवान असे म्हणतात. अशा या भगवंताच्या ठिकाणी मनोनी तो भगवंतू, जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्तचतू होई आता. जे वासना संघहीनाचे, सातत्याचे सोबते आहेत, निरंतराचे सहकारी आहेत, ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था आता तू नीट लक्ष दे आणि मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. श्री भगवानुवाच अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति ससन्यासित योगीचो न निरग्निर्न चाक्रियः. श्री भगवान म्हणाले, कर्माच्या फळाची अपेक्षा न करता जो आपले कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी होय. गृहस्थाश्रमाचा आणि अग्निहोत्राचा त्याग करणारा आणि काही कर्म न करणारा संन्यासीही नव्हे आणि योगीही नव्हे. ऐके योगी आणि संन्यासी जनी, ऐकची शिनानी धनी मानी, हे रवी विचारी जती जव दोन्ही तव एकचिते. योगी आणि संन्यासी हे एकच आहेत. तू यांना निरनिराळे मानशील, पण विचार करता ते दोन्ही एकच आहेत असा निष्कर्ष निघतो. सांडिजे दुजिया नामाचा भासू, तरी योगू तोची संन्यासू, पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. यामध्ये फक्त नामभेद आहे. नामभेदाची भुलवण जर तू दूर केलीस तर तोच योग संन्यास ठरतो. आणि ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर या दोन्हीमध्ये मुळीच अंतर दिसून येत नाही. जैसे नामाचे नियानारशीपणे, एका पुरुषाती बोलावणे, का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ज्याप्रमाणे एकाच पुरुषाला, एकाच माणसाला 2 वेगवेगळी नावे असावीत किंवा 2 वेगवेगळे मार्ग एकाच गावामध्ये एकाच ठिकाणी पोहोचत असावीत, त्याप्रमाणे यामध्ये फक्त वेगवेगळे आहे, वस्तुता ते एकच आहे. याप्रमाणे या दोहोंमध्ये वेगळे पण आहे, मात्र ते वस्तुता एकरूपच आहे. ना तरी एकची उदक सहजे, परीशी नाना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्याशांचे. मुळात एकरूप असलेलं जे पाणी आहे ते निरनिराळ्या भांड्यामध्ये भरावं. हजारो भांड्यात जरी भरलं तर ते मूळचं पाणी एकच असतं. तसेच योग आणि संन्यास यांचे भिन्नत्व केवळ दिखाऊपणाचे आहे, ते काही मुळातले नाही, ते खरे नाही. ऐके सकळ संमते जनी, अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी. या जगामध्ये सामान्यतः अशी मान्यता आहे की जो कर्म करूनही कर्मफलाचा संग ठेवत नाही तोच योगी समजावा. जैशी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी मीन सहजे, आणि तेथीची ती विजे अपेक्षिना. ज्याप्रमाणे ही धरती वृक्षादी उद्भिज कोटी निर्माण करते, परंतु त्यापासून निघणाऱ्या फलधान्यांची इच्छा करत नाही, तैसा अनुयाचनी आधारी, जातीचेनी अनुकारी, जे जेने अवसरे करणे पावे. त्याला परिस्थितीप्रमाणे, शास्त्रप्रमाणाप्रमाणे आणि त्याच्या कर्मानुसार प्राप्त झालेली जी काही अनुरूप असणारी विहित कर्म आहेत, ही विहित कर्म ज्या ज्या वेळी
त्याला ज्या प्रकारची प्राप्त होती त्या प्रकारची विहित कर्म तो करीत राहतो. ते तैसेची उचित करी परी साठवून हे शरीरी आणि बुद्धी करोनी फळेवरी जायची ना. तो ही उचित कर्म विहित कर्म त्याला जी प्राप्त झालेली असतात ती सदोदित करीत राहतो, परंतु त्यामध्ये देहबुद्धीचा अहंकार नसतो आणि आपल्या मनालाही फलाच्या आसक्तीमध्ये तो स्पर्श करू देत नाही. वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते मने हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणि एक मांडीची तो. पण याशिवाय ही योग युक्ती म्हणजे कर्म करण्याची जी युक्ती आहे ही ज्याला व्यवस्थित कळलेली नसते, सापडलेली नसते किंवा साधू शकत नाही, तो स्वाभाविक आणि नैमित्तिक कर्मे बंधनकारक आहेत म्हणून सोडून देतो, पण लगेच तो दुसऱ्या कर्मामध्ये अडकून पडतो. म्हणजेच सांसारिक कर्माचा कंटाळा करतो आणि संन्यास धारण करून संन्यासाचा संसार उभा करतो, असं या ठिकाणी विपरीत घडून येतं. जैसा क्षारुनिया लेपू एकू सवेची लाविजी आणिकू तैसेनी आग्रहाचा पायकू विचंबे वाया. ज्याप्रमाणे अंगाला लावलेला एक लेप असतो तो धुवून आणि पुसून काढला आणि मग स्वतःच दुसरा एखादा नवा लेप लावून टाकावा, तसाच हा प्रकार केवळ आग्रहामुळे होतो आणि त्या माणसाची व्यर्थपणे कुचुंबना होत राहते. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे ही त्याची संन्यासी वाढविजे सरिषे पुढती. गृहस्थाश्रमाचा भार आधीच स्वतःच्या शिरावर चढवून घेतलेला असतो आणि तो भार नीटपणे न सांभाळता आल्यामुळे तो संन्यासाचे नवेच ओझे तयार करून स्वतःच्या आणखी डोक्यावर ओझे घेतो. मनोनी अग्निसेवा न संदिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. अतिशय महत्वाची आणि सुंदर अशी बोली आहे. म्हणून अग्निसेवा न संदिता आपण जी काही कर्म करतोय, अग्निहोत्रादी कर्म असो किंवा कुठलंही नित्य नैमित्तिक सर्व प्रकारची कर्म, यातलं कुठलंही कर्म न सोडता आचार मर्यादा न ओलांडता हा कर्मयोग स्वभावताच आत्मसुख देणार आहे. यामध्ये स्वभावताच योगसुख आहे, याच्याशिवाय वेगळं काही योग करावा लागतो असं नाही. तर या कर्मामध्येच योग घडून येतो, याला आपण जीवनयोग असं म्हणू शकतो. यम संन्यासमिति प्राहुर्योगम तम विद्धि पांडव न यसन्यस्तं संकल्पो योगी भवति कंचन. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच कर्मयोग आहे असे समज. कारण वासनांचा संन्यास केल्याशिवाय कोणी खरा कर्मयोगी होऊ शकत नाही. म्हणून संन्यास करायचा असतो तो वासनांचा, कर्माचा नव्हे. ऐके संन्यासी तोची योगी ऐशी एक वाक्ये त्याची जगी गुढी उभवली अनेगी शास्त्रांतरी. अर्जुना, संन्यासी तोच योगी आहे अशी संन्यास योगांच्या अभेदाची पताका अनेक शास्त्रांनी फडकवलेली आहे. जेथ संन्यासीला संकल्पू तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे घटे साचे जया. ज्या ठिकाणी संकल्पन केलेला तो संकल्प नाहीसा होऊन जातो, त्याचा संन्यास केला जातो. न्यास म्हणजे टाकून देणं. त्या ठिकाणी त्या योग्याला योगाचे सार भेटते. म्हणजेच जेथे संकल्प विकल्पाचे सूत्र सोडून दिलं त्या ठिकाणी कर्मयोगाचे तथ्य हाती येते असे शास्त्रकारांनी आपल्या अनुभवाने निश्चित केलेलं आहे. आरुरुक्षूर्मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योगसिद्धी संपादन करू इच्छिणाऱ्यास निष्काम कर्म हे साधन सांगितलेले आहे आणि योग प्राप्ती झालेल्यास समत्व बुद्धी स्थिर राखण्याला शांती हेच साधन होय असे म्हणतात. आता योगाचराचा निमथा जरी ठाकावा ती पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. अर्जुना, या कर्मयोग रूपी पर्वताचा माथा जर गाठायचा असेल, याच्या जर शिखरावर पोहोचायचं असेल तरीही कर्म मार्गाच्या पायऱ्यांची वाट मुळीच सोडता कामा नये.
येणे यमनी वांचनी तळवटी रिगे आसनाची पाऊल वाटी येई प्राणायामाचे आडकंठे वरवता गा. या पायऱ्यांनी प्रथम यम नियम अशा पायथ्याने योगासनांच्या पाऊल वाटेला जावं, नंतर प्राणायामाच्या कड्यावर चढून यावे. मग प्रत्याहाराचा राडा जो बुद्धीची आही पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडे लगू. मग प्रत्याहाराचा अर्धकडा लागतो. तेथे बुद्धीचे पाऊल ठरत नाही इतका तो निसरडा आहे. याच ठिकाणी मोठमोठ्या हटयोग्यांची प्रतिज्ञा लटपटू लागते आणि त्यांचा कडेलोट होतो. तरी अभ्यासाचे निवळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. परंतु अभ्यासानं सवयीनं आणि पूर्णपणे निश्चयव्रतीनं जर प्रत्याहाराच्या आधांतरी मार्गात सुद्धा वैराग्याची नखी लागू पडते. ऐसा पवनाचे पाठारे हेता धारणेचे पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. अशा प्रकारे वाऱ्याच्या पठारावरून धारणेच्या ऐसपैस अशा प्रांतामध्ये पोहोचावं. पुढे हाच प्रांत हळूहळू चालत गेला की ध्यानाच्या टोकाक लागतं आणि या ध्यानाच्या टोकापर्यंत येऊन पोहोचतो. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेत साध्या साधना खेव समरसे होयो. म्हणजेच ही वाट ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी प्रवृत्तीची वृत्तीची सर्व हाव निघून जाते, नाहीशी होते. कारण जेथे साध्य आणि साधन यांची गळामिटी होते आणि ते एकरूप होऊन जातात. कारण परत साध्य असं काही शिल्लकच राहत नाही. साध्य आणि ज्याला जे मिळवायचं आहे तो माणूस याच्यामधलं जे अंतर आहे या अंतरालाच वासना असं नाव आहे. आणि माणूस हे अंतर रात्रंदिवस भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच माणूस वासनेच्या मागे लागला असतो. मात्र ज्या वेळेला माणूस या ध्यानाच्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेला साध्य साधन आणि साधक असा भेदच नाहीसा होऊन जातो. त्यामुळे त्याची सर्व प्रकारची हाव नाहीशी होते, सर्व वासना मुरून जाते. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐशिये सरशिये भूमिके समाधी राहे. इथून पुढं पाऊल टाकण्याची गोष्टच नाहीशी होऊन जाते. मागल्या सर्व आठवणी निघून जातात आणि योग समाधीच्या नितळ भूमिकेवर तो योगी पुरुष स्थिर होतो. येणे उपायी योगारूढू जो निरवधी झाला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके. अशा प्रकारच्या उपायानं योग साधन करून जो पुरुष अत्यंत उच्च अवस्थेला पोहोचतो त्याच्या लक्षणांचा निर्णय सांगतो तो श्रवण कर. यदा हि इंद्रियार्थेषु न कर्मसनु सज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ सदोच्यते. जेव्हा इंद्रिय भोगाच्या आणि कर्माच्याही ठिकाणी जो आसक्त होत नाही तसे सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हाच त्याला योगारूढ असे म्हणतात. तरी जयाची या इंद्रियाची या घरा नाही विषयांची या येरझारा जो आत्मबोधाचा ओरा पहुडलासे. खूप सुंदर आणि खूप आत्मबोधपर्व आहे. ज्याच्या इंद्रियाच्या घरामध्ये कुठल्याही विषयाची येरझार होत नाही, म्हणजे विषयाची येरझारा खुंटून जाते, तो पुरुष आत्मबोधाच्या खोलीमध्ये ओवरीमध्ये शांतपणे झोपलेला असतो. म्हणजे आत्मानंदामध्ये तल्लीन झालेला असतो, तल्लीन होऊन गेलेला असतो. जयाचे सुख दुःखाचे नी अंगे जगटले मानसचे हो नेघे विषय पासही आली असे नरघे हे काय म्हणवनी. ज्याच्या मनाला सुख दुःखाच्या अंगलटीत जाऊन झगडण्याचा चेव येत नाही आणि इंद्रिय विषयी जर जवळ आली तर हे कोण अशी आठवण सुद्धा राहत नाही. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिनली परी कही फळ हेतूची चाल नाही अंतकरणी. इंद्रिय कर्माचरणाच्या मार्गाला लावूनही ज्याच्या अंतकरणामध्ये कर्म फळाविषयीची थोडीशी सुद्धा आसक्ती असत नाही
असतेनी देहे ये तुला जो चेतुची दिशेने दिला तोची योगारूढ मला ओळखे तू. फक्त या जगामध्ये देह धारणेपुरताच तो जागा असतो आणि आत्मभावामध्ये गुंगलेला असतो तोच योगारूढ पुरुष असे निसंशयपणे समजावे. तेथ अर्जुना म्हणे अनंता हे मज विष्णू बहु ऐकता सांगे तयाशी योग्यता कवने दिजे. हे ऐकून अर्जुन म्हणाला, अरे देवा, हे श्रवण करून मला फारच नवल वाटते. अशा पुरुषासारखी योग्यता कशी प्राप्त होईल ते आता मला सांग. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज